नमस्कार, मी अनुजा शिंदे. तर मी आज एक हेल्दी रेसिपी बनवलेली आहे, जी की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता. तर ज्वारीच्या पिठापासून आणि मोड आलेले मूग असतात, तर त्याच्यापासून मी हे थालीपीठ बनवलेलं आहे. अगदी सुंदर बनतं. तर याच्यासोबत आपण दही आणि शेंगदाण्याची चटणी, लोणचं हवं तसं तुम्ही याला खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्ही हे कसे बनवायचे याची ट्रिकसुद्धा मी या रेसिपीसोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. अगदी सुंदर बनतात आणि सर्वांना जमेल अशी सोपी रेसिपी आहे. तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी हिरवी मिरची, धने, लसूण या ठिकाणी आपण घातलेले आहे. थोडेसे जिरे या ठिकाणी ॲड करायचे आहेत. अगदीच बारीक मिश्रण न बनवता आपल्याला ओबडधोबड असं मिश्रण या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मोड आलेले मूग आहेत, तर हे वाटीभर घेतलेले आहेत मी. तर ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. बारीक असं थोडंसं पाणी घालून याला मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ वापरत आहे आणि अगदी छोट्या वाटीने मी या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा ॲड करते आहे. तर आपण अगोदर सुरुवातीला या पिठाला मध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार. कुठलीही रेसिपी आपण धपाटी थालीपीठ बनवत असताना सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं पिठाला. चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिसळलं जातं. त्याच्यानंतर हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर तीळ घातलेले आहेत मी या ठिकाणी. तर तीळ घालून झाल्यानंतर आपण थोडासा हिंग या ठिकाणी घालायचा आहे आणि हा ओवा आहे हातावरती चोळून आपण 1 चमचा साधारणतः ओवा या ठिकाणी वापरलेला आहे. तर हातावरती व्यवस्थित चोळून असं घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलं ते घालायचं आहे. आता हे तिखटाचं वाटण बनवलेलं तर ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. हे मिश्रण आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेलसुद्धा ॲड करायचं आहे. हे मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे हाताने. पाणी हे सुरुवातीला लगेचच घालून घ्यायचं नाही, कारण हे मुगाचं आपण कुठलीही रेसिपी बनवली तर त्याच्यामध्ये पाण्याचा वापर हा कमीच होतो. मूग हे ऑलरेडी मिश्रण असं मिक्सरमधून काढल्यानंतर मिश्रण हे अगदीच पातळ बनतं. तर या ठिकाणी आपल्याला थोडीशी पाण्याची गरजसुद्धा लागणार आहे. अगदीच घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही मिश्रण बनवायचं. जर तुम्हाला कडक धपाटे आवडत असतील तर या ठिकाणी घट्ट पीठ माझ्यासारखं मळून घ्या आणि जर तुम्हाला मऊ धपाटे आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी जास्त ॲड करा. त्याच्यामुळे तुमची धपाटी हे जास्त वेळ मऊ राहतात. तर मी या ठिकाणी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. माझ्या घरी असं कडक धपाटी आवडतात. एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी आपण त्या कपड्यावरती लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला मिश्रण हे चिटकणार नाही आहे. आणि थोडं थोडं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हाताला पाणी लावून मगच थापायचं. तेल वगैरे लावण्याची गरज नाही आहे. आणि असा हात आपला एका साईडने ठेवायचा, म्हणजे चिरा वगैरे पडत नाहीत. व्यवस्थित आपलं थालीपीठ या ठिकाणी थापून झालेलं आहे. जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ बनवा. जर तुम्हाला जाड ठेवायचं असेल तर जाड ठेवा. कांदा घालायचा नाही आहे. कांदा घातल्यामुळं थोडेफार गुळचट बनतात. जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. छोटे छोटे असे आपण या ठिकाणी सर्कल करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपला तवा हा तापलेला आहे व्यवस्थित. तव्यावरती मस्त तेल घालून घ्यायचं. अगदीच कडकडीत गरम तव्यावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे नाहीत, नाहीतर हे लवकर पचले जात नाही. थोडंसं मंद गॅस करायचा. आपण जेव्हा थालीपीठ टाकतो त्यावेळेस गॅस हा गरम, तवा हा आपला व्यवस्थित गरम असावा. त्याच्यानंतर थोडंसं स्लो फ्लेम करायचं, कारण हे मुगाचे आहेत, तुटण्याची शक्यता असते. कडक असे व्यवस्थित भाजून घ्यायचे. खालून तेल लावून घ्यायचं. आता आपला हा थालीपीठ तयार होते पहा.
दोन्ही साईडने तेल हे व्यवस्थित लावून घ्या. अगदी मस्त कुरकुरीत थालीपीठ बनतात. हे मूग डाळीचे थालीपीठ असल्यामुळं हे अगदीच पौष्टिक आहेत. तर तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. तर मी या ठिकाणी मोड आलेले मूग वापरलेले आहेत. असे बनवल्यानंतर अगदीच ही रेसिपी हेल्दी बनते. तुमच्या मुलांनाही टिफिनसाठी नक्की एकदा तरी ट्राय करा. हे माझं दुसरं थालीपीठ आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत असं मी भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला जर मऊ थालीपीठ आवडत असतील तर तुम्ही थोडंसं पीठ हे सैलसर करा. तुम्हाला प्रवासाला वगैरे घेऊन जायचे असतील तर. हिरव्या मिरच्यामुळे याची टेस्टही खूप छान येते. तर दोन्ही साईडनी व्यवस्थित कमी जास्त गॅस करून आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत. कांदा वापरायचा का नाही हे टोटली ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. तेल हे व्यवस्थित लावून भाजून घ्या. नवीन व्हिडिओ येईपर्यंत जय श्री कृष्ण. थँक्यू फॉर वॉचिंग.